तुला सांगतो ही जेलमध्ये आल्यावर घरच्या अन्नाची किंमत कळली आम्हाला. डॅडी, तुम्हाला आता फार काळ वाट पाहावी नाही लागणार. उद्याच तुम्ही तुमच्या घरचं जेवण तुमच्याच घरात जेवाल. डॅडी काय हे परांजपे वकील आहेत. आजपासून हे तुमची केस लागणार आहेत. हो, यांचं रेकॉर्ड लय भारी आहे म्हणून आणले आपल्या केसवर. अरे कसला रेकॉर्ड घेऊन बसला बाबा. ती कालिंदी वकील त्या कोर्टात बोलायला लागली की धडकीच भरते आम्हाला. अरे आपल्या वकिलाची वाक्याला पिस काढते ती बाई. डॅडी, तुम्ही जो गुन्हा केलेला. आम्ही काय गुन्हा केला? हा, कधी केला? कुठं केला? आय वा डॅडी, चांगले कसलेले आहात तुम्ही. मग आणि कसलेल्या माणसाला मुरलेली माणसंच लागतात हे चांगलं ठाऊक आहे मला. हे तत्व, आदर्श या सगळ्या असल्या फालतू गोष्टी बाजूला ठेवून पैशासाठी जो वकील तुमच्यासाठी लढेल तोच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकेल. आणि मी त्यातलाच आहे. तुमचा तो वकील सरदेसाई त्या कालिंदी धर्माधिकारीला कसा घाबरलेला होता हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय मी. म्हणूनच मी यांना भेटलो आणि तुमची केस हातात घेतली आणि तुम्हाला जामीन मिळवून द्यायचं मी ठरवलेलं आहे. अरे वा 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 वा, कुठं होता तुम्ही इतके दिवस? छत्री, हात गडूळ पाण्याचा तळ सांगायला लागला. नाही पण मला सांगा, आम्हाला जामीन कसा मिळवणार तुम्ही? काय जादूची कांडी फिरवणार का काय? हा, जादू नाही, पण पुराव्या अभावी तुमची सुटका होणार. आज स्पॉट पंचनामा झालाय हा. आणि स्पॉट पंचनामामध्ये पोलिसांना काहीही मिळालेलं नाहीये. हा. त्यांच्याकडे कुठला नवीन पुरावा देखील नाहीये. हा. हीच आपल्यासाठी चांगली संधी आहे. त्यामुळे सगळं काही आता आपल्या बाजूने आहे आणि म्हणूनच आपल्याला नवीन डाव टाकायची चांगली संधी आहे. कारण साक्षीदार एकच आहे ना. हेच आम्ही त्या सरदेसाई वकीलला सांगतो, पण त्या टाळक्यात काय शिरत ना. डॅडी, अहो सोडून द्या ते सगळं. आता मी आहे ना. बस, अजून काय पाहिजे? उद्या फक्त तुम्ही आम्हाला बाहेर काढा. अख्खा गावान तो सूर्या बघल आम्ही काय करू शकतो ते. नाही त्या सूर्याचा माज उतरवला, जालिंदर निंबाळकर नाव सांगणार नाही. डॅडी, तुम्ही काही एक काळजी करू नका. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. असे